त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे, अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार प्रशांत महेश बालदी, प्रवीण दरेकर आदी सर्व सहकारी त्या ठिकाणी आले आणि आज आम्ही त्या ठिकाणी स्नेहभोजन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी केलं। मी आपल्यामार्फत आदरणीय अमितभाईंचे माझ्या कुटुंबियाच्या वतीने अंतःकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। सुतारवाडीसारख्या एका छोट्याशा वाडीत आज देशाचे खडखर गृहमंत्री येतात, एक तास आम्हा सर्वांच्या सोबत अतिशय मोकळेपणाने संवाद करतात, याचा एक अभिमान म्हणून या गावचा नागरिक म्हणून मला निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटतो। मी त्यांचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे, शिंदेसाहेबांचे, दादांचे आणि सर्वांचेच मनापासून आभार मानतो। आपल्याला माहिती आहे की गेले 3 दिवस सगळी यंत्रणा, कारण ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री त्यांना जे सुरक्षेचं कवच आहे ते स्वाभाविकपणाने त्या सगळ्या यंत्रणात गेले 3 दिवस पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली आणि आजचा हा त्यांची भेट ही सुखकर केली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। शेवटी ही सुरक्षा व्यवस्था कडक असल्यामुळे थोडासा नागरिकांच्या वाहनांच्या हालचालीवरती सुद्धा थोडंसं प्रतिबंध होता, पण माझ्या या भागाच्या नागरिकांनीसुद्धा मोकळेपणानं सहकार्य केलं। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यामार्फत आदरणीय अमितभाईंचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही। शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे। अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे। काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही, उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली। आज आवर्जून परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंची आठवण त्या ठिकाणी झाली, कारण दादांचा स्वाध्यायी परिवार हा संबंध गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती होता, त्यानिमित्ताने त्या आठवणींना उजाळा त्या ठिकाणी मिळाला। मी सांगितलं ना की आज अतिशय मनमोकळेपणाने चर्चा, म्हणजे त्याच्यामध्ये काय राजकीय विषयच नाही। एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, ती एक वेगळी अनुभूती आज अमितभाई इथे म्हणाले, कारण रायगडलाही कदाचित ते म्हणाले असतील, एक वेगळी अनुभूती त्यांना आज छत्रपती शिवरायांच्या मतस्पर्शाने पुरी झालेल्या भूमी त्यांना मिळाली, याचबद्दलची चर्चा त्या ठिकाणी होती। आणि स्वाभाविकपणाने मग शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्राला कशा पद्धतीने नियमितपणाने पुढे जाणारे ठेवू शकले त्याच्याबद्दल चर्चा, आणि मग अनेक स्वाध्याय परिवार, त्यांचं फार मोठा स्वाध्यायी परिवार गुजरातच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिला, ती एक आठवण त्या ठिकाणी निघाली। यापेक्षा त्याच्यात राजकीय चर्चा विषयच असू शकत नाही। त्यांच्या भेटीनं रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला जो आहे त्या किल्ल्याचं जतन, संवर्धन या सर्व प्रक्रियेला वेग येईल अशी काही चर्चा झाली। निश्चितच, कारण शेवटी किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारने प्राधिकरण स्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याला एक मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला आहे। राज्य सरकारची अशी मागणी आहे की केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्याकडून राज्य सरकारकडे मिळावा, परंतु शेवटी यावेळेला युनेस्कोमध्ये जागतिक वारसा दर्जा, ज्याला हेरिटेज दर्जा मिळतो, याच्यासाठी भारत सरकारने आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शिफारस केंद्र सरकारने केलेली आहे। आमच्या सर्वांचं लक्ष रायगडचा किल्ला, छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ले यांना जागतिक वारसा स्थळामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी समावेश होईल याच बाबतीमध्ये ती चर्चा आहे। विकास मागे पडतोय
आज मी सांगितलं याच्याखेरीज काही चर्चा नाही. अतिशय मोकळेपणाने संवाद मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्वच मंत्री महोदयांचा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होता. जेवण हे साधं सोडंच महाराष्ट्रीयन जेवण होतं. आता बाकी मेन्यूचा काही विषय येत नाही. देशाचे गृहमंत्री त्यांना आज अनेक व्यक्तिमत्वाची माहिती त्यांच्याकडे असते. ते शेवटी मोठे नेते आहेत. ही सगळे नेते केंद्र स्तरावरती कशा पद्धतीने जाण्याचा प्रवास काही इतका सोपा नसतो. प्रदीर्घ काळ खडतर पद्धतीने परिश्रमपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती आज अमितभाई त्या स्थानावरती पोचलेत याचा मला अभिमान आहे. अनेक वेळेला त्यांच्याजवळ बोलत असताना देशातल्या राजकारणातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या राजकारणाच्या काचाकोचा त्या राज्यांतील स्वातंत्र्यपूर्व कालावधीमधले नेते, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीतील नेते याची माहिती त्या ठिकाणी मिळत असते. बाकी काय विषय नाही. माझं कर्तव्य होतं. मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दळवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं. शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार. आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे आणि एखाद्या विशिष्ट बाबीच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे स्नेहसंबंध राहिले पाहिजेत. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रुजवलेली आहे ते संस्कार आम्हा सर्वांच्या वरती झाले. बाकी इतर काय मला त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं नॅशनलिस्ट पार्टी अमेरिकेमध्ये आता म्हटलं गेलंय. काय आता आहे? आणि काँग्रेसने यापूर्वीपासून आरोप केलेला आहे की ईव्हीएम हॅक होतं आणि ईव्हीएमचे जेव्हा भाजप निवडून आले किंवा महायुती निवडण्याचा आरोप केला जातो. महाविकास आघाडीला किंवा तथाकथित इंडिया आघाडीला लोकसभेमध्ये ज्यावेळेला इतक्या जागा मिळाल्या आणि देशामध्ये आता पुन्हा इंडियाचं सरकार येईल अशा आवाज करणारी व्यक्ती, त्यावेळेला मात्र ईव्हीएमवरतीच मतदान झालं होतं. ईव्हीएममध्येच त्यांना मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये यश मिळालं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस, आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागा त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या. त्यावेळेला ईव्हीएम बरोबर आणि आता आम्हाला मताधिक्य जास्ती जागा मिळाल्यानंतर ईव्हीएममध्ये गडबड, हे समीकरण वैफल्याच्या पलीकडे आहे असं काय मला वाटतं.